फेसबुक लाईव्ह वरून आमच्यावरती टीका करणारे इंस्टाग्राम वरून सरकार चालवतायत। मोदींकडे तरुणांना भेटायला वेळ नाहीये, मात्र गद्दारांना भेटायला वेळ आहे। मोदी आणि शिंदेंच्या खासदारांच्या भेटीवरती उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका। मोदी भाजपमधील एका गटाचे पंतप्रधान गद्दार खासदारांना मी पाठीशी आहे म्हणतात। मोदी फुटीर खासदारांना चहा आणि ब्रेकफास्टला बोलावून आश्वासन देतात। पंतप्रधान मोदींकडून कोर्टावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा संजय राऊत यांचा आरोप आहे। मोदींनी सुप्रीम कोर्टाला घाबरवण्याचा प्रश्नच नाहीये। जनतेच्या न्यायालयामध्ये खरी शिवसेना कोणाची याचा निकाल आधीच लागलाय। उद्धव ठाकरेंच्या आरोपांनंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। पूर्वी गद्दार दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांना भेटायचे, आता मोदींना भेटतात। गद्दारांचा बॉस आता बदलला आहे। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका, तर अमित शहा इथे असताना गद्दार मोदींना भेटतात, हा संदेश कुणाला आहे? ठाकरेंचा सवाल। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा त्रास आहे। फडणवीसांची तक्रार करायला शिंदे मोदींना भेटले, नाना पटोलेंचा दावा। प्रदेश अध्यक्ष बदलणार असं 15 नोव्हेंबरला अजितदादा म्हणाले होते। माझ्या वरिष्ठांनाही हे माहिती आहे, पण ते नाही बोलणार। जगदंबा शपथ दादा यावेळेस म्हणाले, प्रदेश अध्यक्ष बदलेन, कामाला लागा। रुपाली ठोंबरे पाटील यांचा मोठा दावा। तटकरेंच्या विरोधात राष्ट्रवादीतून नाराजी। उमेश पाटील कुणालाच घाबरत नाहीत। दादांच्या मृत्यूनंतर शपथ कोण घेणार, मंत्री कोण बनणार, लगेच चर्चा सुरू झाल्या। दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन कोणी केले त्याचा शोध घ्या, राष्ट्रवादीचे आमदार उमेश पाटील यांची मागणी। पक्ष ताब्यात घेण्याची लढाई लढण्यापेक्षा तटकरे आणि पटेलांनी पद सोडावं। पक्ष संघटनेसाठी मोठेपणा दाखवून दुसऱ्याला संधी द्यायला हवी। सुनील तटकरे आणि पटेलांवरून रुपाली ठोंबरेंचं मोठं विधान। तटकरेंसोबत वाद नाही, पण प्रदेशाध्यक्ष पद सोडावं, रुपाली ठोंबरेंची भूमिका। सुनील तटकरेंकडे नावापुरतं प्रदेशाध्यक्ष पद असल्याचं दिसतंय। तटकरे भाजपसोबत आहेत हे सगळ्यांना आता कळलंय। प्रशांत किशोर सल्लागार म्हणून आल्यास डोईजड होण्याची भाजपला भीती आहे, अंजली दवानी यांचा मोठा दावा। प्रशांत किशोर यांची सुनेत्र पवारांसोबत भेट झाली असेल। प्रशांत किशोर यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती नाही। सुनेत्र पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवरती छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। तटकरे पटेल दिल्लीमध्ये असल्यानं बैठकीला नव्हते, भुजबळांची माहिती। दादांच्या राष्ट्रवादीमध्ये मोदी शहा ठरवतील तसंच होणार। दादांची राष्ट्रवादी शिंदेंची सेना आहे, मोदी शहांचे पक्ष आहेत। राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावरती संजय राऊतांची टीका। अजितदादांच्या पक्षात पक्ष सांभाळायचा, सर्वांनी शांततेत घ्यावं। पक्ष वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत। रुपाली ठोंबरेंच्या आरोपांनंतर छगन भुजबळ यांचा सल्ला। सुनेत्र पवारांना फोन केला पण संपर्क झाला नाही। गुंगी गुडिया टीकेनंतर फोन केल्याचा हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा। गुंगी गुडिया टीकेबाबत गैरसमज पसरवला जातोय, सपकाळांचं स्पष्टीकरण। आयुष्यात आव्हानं येतात पण संधी पण घेऊन येतात। कोणतीही गोष्ट स्वीकारताना विचारपूर्वक स्वीकारा, फक्त प्रश्न विचारून थांबू नका। दिल्ली IIT मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती शिंदे आणि शहांची भेट। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा हे देखील यावेळेस उपस्थित। मोदींच्या नेतृत्वात डिजिटल व्यवहार आणखी वाढले। अर्बन बँकिंग क्षेत्राला आम्ही विकसित करतोय। बँकिंग सेवा आता अत्याधुनिक होणार आहे, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। शहांच्या हस्ते NUCFDC या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न। अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। ठाकरेंचे शिवसैनिक अमित शहांचा विरोध करतील असा संशय पोलिसांना होता। अमित शहांना विरोध करण्यापूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अमित शहा मुंबईत दाखल झाली असताना NSUI कडून विरोध करण्यात येणार होता। विद्यार्थी विरुद्ध लाठीमार आणि पॅलेट गनचा वापर का, असा सवाल कार्यकर्ते शहांना विचारणार होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 8 वाजता दिल्लीला रवाना होणार। शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची पुन्हा भेट घेणार, सूत्रांची माहिती।
शरद पवारांचेच खासदार सोमवारी पंतप्रधानांची भेट घेणार. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोदींची भेट घेणार असल्याची माहिती. सोमवारी सकाळी 11 वाजता संसदेत पंतप्रधानांची भेट घेणार. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाचे सर्व खासदार उपस्थित असतील. राजकीय चर्चा नव्हे तर देशाचा विकास कशा पद्धतीने करता येईल यावर पंतप्रधान मोदींसोबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवनिर्वाचित खासदारांच्या भेटीवरती खासदार राजेंद्र जैन यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे पाटील आज धाराशिव दौऱ्यावरती. मनोज जरांगे धाराशिवमध्ये संवाद साधणार. जरांगे यांनी सकाळी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं. प्रमाणपत्र रद्द करा म्हणून मंत्री पत्र काढतो. तुमच्या जागा निवडून आल्यामुळे डोक्यात हवा गेली आहे. प्रमाणपत्र रद्द करतात तर तुमचा माज उतरवतो. मनोज जरांगे यांचा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला थेट इशारा. मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र पडताळणीमध्ये 61 अर्ज अवैध ठरलेले आहेत. 15,597 उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र वितरित. जालन्यामध्ये सर्वाधिक 23, नांदेडमध्ये 21 अर्ज नामंजूर, लातूर 7, परभणी 5, छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 अर्ज अवैध ठरलेले आहेत. मराठा समाजालाही उपवर्गीकरणाद्वारे आरक्षण मिळावं. राज्य सरकारचा उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद आहे. मराठा समाजालाही मागास म्हणून स्वतंत्र आरक्षण दिलं जाऊ शकतं. राज्य सरकारकडून काल हायकोर्टात युक्तिवाद करण्यात आलेला आहे. सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशीचे निर्देश. गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार. तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना आहेत. आमदार सुरेश धस यांची शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल. तर माझी बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचं सुरेश धस यांचं स्पष्टीकरण. TV9 मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या निषेधार्थ चेंबूरमध्ये मूक मोर्चा. मोर्चामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचाही सहभाग. संविधानाचा सन्मान राखा मोर्चातून भाजप कार्यकर्त्यांचं आवाहन. राज ठाकरे उद्या रायगड दौऱ्यावरती. राज ठाकरे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. माणगावातून राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. माणगाव, पेण, पनवेलमधील मनसे कार्यालयाचं उद्घाटन केलं जाणार आहे. नाशिक शहरातील खड्ड्यांवरून पालिकेच्या महासभेत नगरसेवक आक्रमक. नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला असं म्हणत नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी. पोस्टर घालून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक देखील महासभेत. नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचं आंदोलन. हातातोंडाला पट्टी बांधून ठाकरेंच्या नगरसेवकांचं नाशिकमध्ये आंदोलन. तर नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 6 जणांचा मृत्यू. अधिकारी कंत्राटदारांवर कारवाई होणार का? आंदोलकांचा सवाल. नाशिक कुंभमेळ्याच्या कामांवरून साधू महंतांकडून नाराजी व्यक्त. आमच्या कुंभाची परिस्थिती दयनीय करून ठेवली आहे. कुंभमेळ्याची कामं वेळेत पूर्ण होणार का? नाशिकमधील संत समितीच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त. लोकसभेतील खासदारांसाठी काँग्रेसकडून व्हीप जारी. सोमवार ते बुधवारपर्यंत लोकसभेत उपस्थित राहण्याचे निर्देश. 11, 10 आणि 12 ऑगस्टला लोकसभेत उपस्थित राहण्याचे निर्देश आहेत. या काळामध्ये डिलिमिटेशन विधेयक मांडण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवरती पक्षाने खासदारांसाठी व्हीप जारी केलेला आहे. रविराज देशमुखांचं आमदारकीचं तिकीट कापायचं काम मीच केलं. रवी राणा यांची कबुली. तर रवी राणा यांनी मागील निवडणुकीमध्ये चूक केली असेल त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं. रविराज देशमुख यांची प्रतिक्रिया. जागतिक आदिवासी दिनानिमित्त मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून वायबी चव्हाण सेंटरमध्ये 3 दिवसीय वनरंग कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमासाठी शरद पवार देखील उपस्थित. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात अंबादास दानवेंची हजेरी. बुलढाण्यातील खामगावात मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात दानवेंची उपस्थिती. भाजप आमदारांसह अंबादास दानवेंच्या हजेरीने भुवया उंचावल्या. तुकाराम मुंडेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट घेतली. एफडीएच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती. सुनेत्रा पवारांकडून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्याही सूचना देण्यात आलेल्या आहेत. खासदार धनंजय महाडिकांनी आमदार सतेज पाटील यांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे. सतेज पाटील यांच्या कसबा बावडा येथील निवासस्थानी भेट घेतली आहे. काहीच दिवसांपूर्वी शिक्षण महर्षी डॉक्टर DY पाटील यांचं निधन झालं होतं.
बारामती ते फलटण रस्ता करता येत नाही ते लोक कनेक्टिंग लिंकवर बोलतात। गोपीचंद पडळकरांची रोहित पवार यांच्यावर टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावरती असतील। केशवराव भोसले नाट्यगृहाचं मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीत्र पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार। तर कागलमधील सभेत फडणवीस, हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार आहेत। अभिजित दिपकेंचं पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे। आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे। शासकीय बैठकीसाठी महिला उपनगराध्यक्षांऐवजी त्यांच्या पतीची हजेरी। बीडच्या परळीतील एकात्मिक आरोग्य समितीची बैठक वादात सापडलेली आहे। तर कोणतंही पद नसताना राजा खान उपनगराध्यक्षांच्या खुर्चीत बसले। पतीने बैठकीला हजेरी लावल्यानं उपनगराध्यक्ष खैसर खान यांचं पद धोक्यात आलेलं आहे। कराड पालिकेतील कामकाजाबाबत आमदारांना कोणतीही चुकीची माहिती दिली जात नाही। भाजप नगरसेवकांच्या आमदारांसोबत फक्त विकासावर चर्चा होते। पालिकेचे विरोधी गटनेते विजय वाटेगावकर यांची माहिती आहे। विजय चौधरीच्या वैद्यकीय उपचारावरती रोहन गावितांचा आक्षेप आहे। पोलीस चौकशीपासून वाचण्यासाठी वैद्यकीय कारण पुढे गेल्याचा आरोप आहे। ऑडिओ क्लिप प्रकरणामध्ये विजय चौधरीला अटक करण्यात आली आहे। वैद्यकीय प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवरून गावितांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित। रत्नागिरी शहरालगतच्या फगरवठार येथे खचलेल्या रस्त्याची पालकमंत्री उदय सामंतांनी केली आहे पाहणी। नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असं उदय सामंत यांची प्रतिक्रिया। चंद्रपुरातील तोरगाव परिसरातील गोसेखुर्द उजव्या कालव्याला भेगा पडलेल्या आहेत। वर्षभरापूर्वी झालेल्या कालव्याला भेगा पडल्यानं शेतकऱ्यांचा संताप आहे। आमदार विजय वडेट्टीवार यांनी कालव्याची पाहणी केलेली आहे। आमदार श्रीजया चव्हाण यांच्याकडून अर्धापूर बस स्थानकामध्ये पाहणी, प्रवाशांच्या समस्या जाणूनही त्यांनी घेतलेल्या आहेत। अधिकाऱ्यांकडून सोयी सुविधांची माहिती देखील त्यांनी जाणून घेतलेली आहे। नांदेडच्या अर्धापूरमध्ये रुग्णाला खरचटलं तरी मोठ्या रुग्णालयामध्ये पाठवलं जात असल्याचा प्रकार आहे। भोकर मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांना तक्रारी प्राप्त। रेफर सिस्टीमवरून आमदार श्रीजया चव्हाण यांनी जाब विचारला। याबाबत चौकशी करावी लागेल असं आमदार श्रीजया चव्हाण यांचा इशारा देखील समोर आलेला आहे। सोलापुरातील बार्शीमध्ये उपसा सिंचन योजनेअंतर्गत कोरफळे शिवारात पाणी पूजनाच्या वेळेस आमदार राजेंद्र राऊत भावुक झाले। कोरडवाहू असलेल्या बार्शी तालुक्याला पहिल्यांदाच पाणी आल्यानं राजेंद्र राऊत यांना अश्रू अनावर झालेले आहेत। नीरा देवघर धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला 27 वर्षांनंतर अखेर यश मिळालेलं आहे। परहर खुर्दमधील संपादित जमिनीची नुकसान भरपाई देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत। धरणग्रस्तांना प्रति हेक्टरी 3,13,000 रुपये वाढीव नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। मुंबई हायकोर्टाकडून एफडीएच्या कार्यपद्धतीवर नाराजी। एफडीएची कारवाई म्हणजे डास मारण्यासाठी तलवारीचा वापर। हायकोर्टाची एफडीएच्या कारवायांवर टिप्पणी आहे। मुंबईतील सर्व व्यावसायिक आस्थापना बंद करणार का, कोर्टाचा एफडीएला सवाल आहे। पालघरच्या सुधागडमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह। महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर पाली शहरातून भव्य मिरवणूक देखील काढण्यात आलेली आहे। बीडच्या परळीमध्ये 10 ऑगस्टला अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये विराट मोर्चाचं आयोजन। आनंदराज आंबेडकर, बबनराव घोलप या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। कोल्हापूरमध्ये पैलवान आणि कुस्तीप्रेमींचं आत्मक्लेश आंदोलन। स्वतःच्या तोंडावर मारून घेत प्रशासनाचा निषेध व्यक्त। पुनर्बांधणीच्या नावाखाली या खासबाग मैदानाचा विद्रुपीकरण सुरू असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये रिपब्लिकन सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा। आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला विरोध करत या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। चंद्रपूरमध्ये निर्मल उज्ज्वल कोऑपरेटिव्ह बँकेविरोधात ठेवीदारांचा मोर्चा आहे। संचालकांनी यावेळी संचालकांची जी संपत्ती आहे ती जप्त करावी आणि ठेवीदारांचे पैसे परत करण्याची मागणी आहे।